शरणपूर रोडला हस्तरेषा तज्ञांकडेही तो गेलेला होता। हस्तरेषा तज्ञांकडे आपले भविष्य बघण्यासाठी तो गेलेला होता। दिंडोरीच्या आश्रमात 15 आणि 16 डिसेंबरला मुक्कामाला होता। 17 डिसेंबरला दिंडोरी आश्रमातून तो निघाला आणि एक धक्कादायक माहिती अशी आता समोर आलेली आहे की 17 तारखेला तो दिंडोरी आश्रमातून निघाल्यावर नाशिक शहरामध्ये शरणपूर रोडला हस्तरेषा तज्ञांकडेही तो गेलेला होता। हस्तरेषा तज्ञांकडे आपले भविष्य बघण्यासाठी तो गेलेला होता आणि एकतर खंडण्या मागायच्या, दुसऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करायची आणि आपलं भविष्य कसं चांगलं आहे, पुढे आपल्या भविष्यात काय आहे हे बघायला हस्तरेषा तज्ञांकडे जायचं। एवढं गुन्हेगारी मानसिकता किंवा क्रूरता येते कुठून? मला वाटतं की नाशिक पोलिसांनी तातडीनं जे आहे ते शरणपूर पोलीस स्टेशनचे हद्दीतील 17 डिसेंबर 2024 चे सीसीटीव्ही जे आहेत ते तपासावेत आणि वाल्मिक कराड जो फरार होता तो कुणाकुणाकडे गेला, कुठल्या हस्ततज्ञांकडे गेला, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे।